नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पवार, मालक सेंद्रिय शेती आणि शेळीपालन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सेंद्रिय शेतीच का करायची? तर सेंद्रिय शेती का करायची याचं मुख्य कारण उत्पादन खर्च कमी करणे. मग तुम्ही कांदा करत असाल किंवा वेगवेगळी पिके करत असाल. मी आता मेथी घास आणि हदग्या संबंधित माहिती सांगणार आहे. तर तुम्ही अनेक पिकं करत असतात, त्याचा उत्पादन खर्च जर कमी झाला तर तुम्हाला भाव मिळो या ना मिळो, तुमचा उत्पादन खर्च कमी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला नफा हा भाव जरी कमी मिळाला तरी तुमचं भांडवल बाजूला करून तुम्हाला थोडाफार नफा होणार आहे. परंतु तुम्ही उत्पादन हे रासायनिक खते वापरता, त्या रासायनिक खतामध्ये तुमचे पैसे वाया जातात. तर मित्रांनो, हे रासायनिक खत इतकं महाग आहे आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे युद्धाची, तर अशा परिस्थितीमध्ये रासायनिक खते मिळणे हे कठीण झाले आहे. तर मित्रांनो, सेंद्रिय खत वापरून मी मेथी घास आणि हदगा याची लागवड केली. तर मला असं निदर्शनास आलं, मी मागच्या 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं मेथी घास आणि हदगा याचं उत्पादन मला पहिल्यापेक्षा 1.5 पट मिळालं. म्हणजेच उत्पादन वाढलं आहे. ते का वाढलं? तर या मेथी घासाला मी गांडूळ खत आणि जीवामृत हे सोडलेलं होतं, त्यामुळे मला उत्पादन वाढलेलं आहे. तुम्ही आता हा माझा मेथी घासाचा प्लॉट आणि हदग्याचा प्लॉट पाहू शकता. ह्या मेथी घास आणि हदगा हे माझं हिरव्या चाऱ्याचं जो चारा आहे तो शेळ्यांसाठी मी हिरवा चारा ह्या मेथी घास आणि हदगा वापरतो. तर मित्रांनो पहा, येथे घासाला फुलं आलेली आहे. म्हणजे फुलं आली म्हणजे कापण्याजोगा होऊन गेलेला आहे. परंतु उत्पादन वाढल्यामुळे मला जेवढं लागतं आहे तेवढंच मी कापतो. आणि ह्या मेथी घासामध्ये 22 ते 25% प्रोटीन असतं. या प्रोटीनच्या मात्रामुळे शेळ्यांची तब्येत पण चांगली होते आणि वजनवाढ पण वाढते. मित्रांनो, याची आता साईज बघा, या पानांची साईज पहा. तर पानांची साईज पण या गांडूळ खत आणि जीवामृत सोडल्यामुळे वाढलेली आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की मी ही गांडूळ खत तयार करतो, जीवामृत तयार करतो आणि वापरतो, पण गांडूळ खत आणि जीवामृत करण्याच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धती आपण तयार करताना चुकवतो. तर गांडूळ खत आणि जीवामृत कसं तयार करायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आत्ताच जर सांगितलं तर हा व्हिडिओ फार मोठा होईल, म्हणून मी फक्त रिझल्ट सांगितला. मी गांडूळ खत आणि जीवामृत वापरलं, त्याचा रिझल्ट हा आलेला आहे. तर पहा, पानाची साईज पहा, या पानाची मेथी घासाच्या पानाची साईज पहा. फार दुपटीने या मेथी घासाची साईज वाढलेली आहे. तर ही साईज वाढल्यामुळे पानांची संख्या वाढली आणि उत्पादनामध्ये भरघोस प्रमाणे वाढ झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, हा माझा दुसरा प्लॉट. हा सेंद्रिय खतावरती मी हदग्याची लागवड केली. तो हदगा मी शेळ्यांसाठी हिरवा चारा म्हणून वापरतो. तर हदग्याची क्वालिटी पहा मित्रांनो. जेव्हापासून गांडूळ आणि खत आणि जीवामृत हे सोडल्यामुळे माझ्या हदग्याची साईज, पानांची साईज ही मोठ्या प्रमाणे वाढली. ही हदग्याची पाने सुरुवातीच्या पहिल्या वर्षी चिंचेची जशी पाने असतात तशी पाने होती. परंतु मित्रांनो, आता पहा, या पानांची साईज ही चिंचेच्या पानाच्या दुप्पट झालेली आहे. म्हणजे पानाची साईज वाढली, त्यामुळे हदग्याचं उत्पादनही वाढलेलं आहे. तर याचं मुख्य कारण म्हणजे गांडूळ खत सोडल्यामुळे जमिनीमध्ये, आणि मी हदग्याची ही झाडे या शेजारीच प्लॉट आहे, तो
या जमिनीमध्ये लावलेली आहे। तर मित्रांनो, ही जमीन खारवट आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आहे। यामध्ये आम्ही पहिले पिकं घेत होतो, परंतु पिकं आम्ही मका घेतो, कडवळ घेतो, पण कधीच गुडघ्याच्या वर पीक कोणतंच आलं नाही। त्यामुळं मग मी या मातीमध्ये हादगे लावण्याचं ठरवलं आणि या हादग्याला गांडूळ खत आणि जीवामृत याची जोड दिल्यामुळे ह्या हादग्याची झाडेसुद्धा मोठ्या प्रमाणात बहरलेली आहे। मित्रांनो, जीवामृत आणि गांडूळ खताचं जे परिणाम झाले ज्या मातीमध्ये, ही पूर्वी मातीमध्ये सूक्ष्मजीव आणि कीटाणू नसल्यामुळे मेल्यासारखीच झाली होती, म्हणजे माती ही गॅसवर होती। परंतु मी जीवामृत आणि गांडूळ खत या जमिनीमध्ये टाकल्यामुळे ती आता सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे। मग मित्रांनो, याचं उदाहरण मी गांडूळ खताचं आणि जीवामृत याचा परिणाम काय झाला मित्रांनो, तर मित्रांनो हे पहा, हे गांडूळ खत उरलेलं आहे। तर मी गांडूळ खत टाकून हे खत उरवलेलं होतं आणि ते ढिगल तसाच पडला। तर याचा परिणाम पहा, हे जर आपण गांडूळ खत उकरलं तर या हादग्यांचं झाड आहे इथं शेजारीच, आणि या हादग्याच्या झाडाच्या भोवती गांडूळ खत तसंच पडल्यामुळे हे गांडूळ खत ह्या पांढऱ्या मुळांना ॲक्टिव्ह करतं। पहा, ही पांढरी मुळे, मोठ्या प्रमाणात पांढरी मुळे या गांडूळ खतामुळे वाढल्यामुळे हे हादग्याचं झाड मोठ्या प्रमाणात बहरलेलं आहे। आणि पहा इकडं कितीही मोठ्या प्रमाणात पांढऱ्या मुळ्यांची संख्या झालेली आहे। तर या पांढऱ्या मुळ्या जितक्या आपल्या झाडांच्या जास्त, तितकं झाडांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात येईल। मग हा गांडूळ खताचा आणि जीवामृतचा परिणाम आहे। मित्रांनो, तुम्हाला मी एक दुसरं उदाहरण दाखवतो, लाईव्ह आहे, की इकडं बोलायचं आणि तिकडं दाखवायचं असं नाही। हे झाड पहा, हे झाड जवळजवळ 80% वाळलेलं होतं, परंतु या जीवामृत आणि गांडूळ खतामुळे हे पहा, हे वाळलेलं झाड, तर या जीवामृत आणि गांडूळ खत सोडल्यामुळे या झाडाला पालवी फुटू लागली आहे। तर मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण, की या वाळलेला झाडसुद्धा जिवंत करण्याचं काम हे गांडूळ खत आणि जीवामृत करतं। तर मित्रांनो, काही मातीमध्ये काही ढेकळं पडलेली आहे, तर या ढेकळांच्या मध्ये सुद्धा गांडुळांची संख्या वाढलेली आहे। तर मित्रांनो, हे ढेकळ जर फोडलं तर त्यामध्ये गांडुळं आढळतील। पहा गांडुळांची संख्या पहा, मातीमध्ये तर गांडूळ आहे, पण ढेकळामध्ये सुद्धा गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आणि ज्या मातीमध्ये गांडुळांची संख्या मोठी आहे आणि जास्त प्रमाणात असल्यामुळे गांडूळ, मित्रांनो, शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात, की गांडूळ हे 24 तासामध्ये 200 वेळा एकदा खाली आणि एकदा वर अशी येतात। त्यामुळे जमीन भुसभुशीत होते, मुळांना हवा पोचते, आणि मुळांना हवा पोचल्यामुळे त्यांचं अन्न शोषण्याचं प्रमाण वाढतं आणि सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणात वाढ होते। पहा, ही छोटी छोटी गांडुळं सुद्धा येथे तयार झालेली आहे मित्रांनो। आणि एवढंच काय, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीतून भरघोस उत्पन्न कसं घ्यायचं याबद्दलचा होता। तरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून इथून मागचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहावयास मिळतील, आणि इथून पुढे मी जे तुम्हाला उपयोगीचे आणि मदतीचे व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्हाला पाहावयास मिळतील। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे मालक सेंद्रिय शेती आणि शेळीपालन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी, जय शेळीपालक, जय सेंद्रिय शेती। धन्यवाद।